खेड तालुक्यामध्ये केलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध जी कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये एकूण 15 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। सदर 15 वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर 36,14,300 रुपये इतका दंड आकारण्यात आलेला आहे। त्यामधील 13 प्रकरणांमध्ये 30,84,000 इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे आणि 2 प्रकरणांमधील दंड वसूल करण्यासाठी पुढील कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्व वाहनांकडून त्यांच्या वाहनाच्या किमती इतका बॉन्ड देखील भरून घेतला गेलेला आहे। जर परत सदर वाहने दुबार वाहतूक करताना आढळली तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तात्काळ करण्यात येईल आणि त्या वाहनांचा जो बॉन्ड आहे तितकी रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाईल। त्यामुळे यापुढे कोणत्याही वाहनाने गौण खनिज वाहतूक करताना रॉयल्टी पास सोबत ठेवावा, तो सोबत नसल्यास कारवाई होणं हे अटळ आहे, हे लक्षात घ्यावे। मागील काही महिन्यांपासून मोकाट सुटलेल्या अवैध गौण खनिज वाहतूकदारांच्या मुसक्या आवळल्या। महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई। माती मुरमाच्या अवैध वाहतुकीला तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी लावला ब्रेक। खेड महसूल विभागाकडून गेल्या महिन्याभरात 36,14,300 रुपयांच्या दंडाची आकारणी। 13 प्रकरणांमधून 30,84,000 रुपयांचा दंड वसूल। उर्वरित 2 प्रकरणांची कार्यवाही सुरू। आता गौण खनिजाची वाहतूक करताना रॉयल्टी पास सोबत नसल्यास कारवाई अटळ। बेकायदा गौण खनिज वाहतूकदारांविरोधात तहसीलदार प्रशांत बेडसे ऍक्शन मोडवर। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील 2029 ची लोकसभा निवडणूक लढविणार। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांवर केले भाष्य। लोकसभा लढवणार पण राष्ट्रवादी की शिवसेना याबाबत सस्पेन्स कायम। वाढदिवसाचे औचित्य साधून माजी खासदारांकडून मतदारांना शुभेच्छापर अनोखं गिफ्ट। आमदार बाबाजी काळे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या घरी जाऊन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आढळराव पाटील आणि बाबाजी काळे यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आमदार बाबाजी काळे आणि शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांचेही राजकीय विरोधक एकच असल्याची जोरदार चर्चा। चर्चेचा रोख अर्थातच माजी आमदार दिलीप मोहितेंवर। खरीप हंगाम पूर्व नियोजन आणि आढावा बैठकीत गाव कारभाऱ्यांनी कृषी विभागालाच धरले धारेवर। खरीपाच्या नियोजनाचा शेतकऱ्यांऐवजी अधिकाऱ्यांनाच मात्रा। खते बी बियाणांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही। प्रांत अधिकारी अनिल दौंडे यांनी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाट्यांसह अधिकाऱ्यांना दिली तंबी। कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाने एकत्रित काम करून शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, आमदार बाबाजी काळे यांच्या समन्वयक समितीला सूचना। कंदवाडी धरणालगत असलेल्या 3 फेज डीपी मुळे गावकऱ्यांची विजेच्या लपंडावापासून मुक्तता। जळालेली डीपी नव्याने बसवल्यामुळे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद। सुरेश कंद, दत्तात्रय गारगोटे, निलेश गारगोटे, दत्ता कंद यांच्या पाठपुराव्याला यश। आमदार बाबाजी काळे यांचे प्रयत्न तसेच महावितरण कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या परिश्रमातून गावात अखंड वीज पुरवठा होणार। पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपापसातील वाद समझोत्याने मिटवण्यासाठी शनिवारी 10 मे रोजी राजगुरुनगर येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन। या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटर वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 320 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटण्याची प्रकरणे, जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे तसेच बँक, वीज कंपनीची दाखलपूर्व प्रकरणे आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार। अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन आणि सचिव सोनल पाटील यांनी केले आवाहन। वाडा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली असलेल्या शेतकरी जितेंद्र पावडे यांच्या गोठ्यातील गायीने दिला 3 वासरांना जन्म। पशुवैद्यकीय अधिकारी मुळुक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सिद्धार्थ कदम यांच्या निरीक्षणाखाली गायी आणि वासरे सुखरूप। गायीला 3 वासरे झाल्याचं पंचक्रोशीत नागरिकांना कुतूहल। गाय वासरे पाहण्यासाठी गोरक्षक नागरिकांची गर्दी।